राहता शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचे औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले. मुकुंदराव सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, मोहनराव सदाफळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकाळे, उपाध्यक्ष पप्पू बनसोडे, सचिव बाळासाहेब कोळगे, भाजप सरचिटणीस नितीन कापसे, मुन्नाबाई शाह, रघुनाथ बोटे, सोपनराव सदाफळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार सतीश वैजापूरकर, पंकज पिपाडा, प्राध्यापक बाळासाहेब गाडेकर, माधव बिडवे, बाळासाहेब गिदाड, हाजी बालमबाई, पापाबाई सय्यद, दत्तात्रय पिलगर, भानुदास गाडेकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम दरम्यान बोलताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की भारतामध्ये समाजातील शोषित आणि वंचित घटकांसाठी ज्यांनी पराकोटीचा संघर्ष केला अशा महापुरुषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या विचारांची वाटचाल अशा संस्थांच्या माध्यमातून पुढे चालून असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. दरम्यान प्रतिष्ठानच्या वतीने येत्या 19 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत सटाणा येथील सुप्रसिद्ध देव मामलेदार बँड हे मुख्य आकर्षण असणार असून सर्व भीमप्रेमींनी संध्याकाळी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. यावेळी प्रतिमा पूजन कार्यक्रमासाठी राहता शहरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून अभिवादन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी झाली आणि आता तसेच 19 एप्रिलला भव्य मिरवणूक हुतात्मा चौक इथून सुरू होणार आहे. तरी सर्व भीम सैनिकांनी त्यात सामील व्हावे ही विनंती. जय भीम. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब महामानव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी स्वतः हजर राहून आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही नवरत्न पुरस्कार प्रत्येक समाजासाठी सुनिश्चित करून कमिटीच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे या जयंतीनिमित्त हा चांगला आम्ही उपक्रम या राहता शहरात राबवण्यात आलेला आहे व 19 तारखेला भव्य दिव्य मोठी मिरवणूक हुतात्मा चौक ते शिवाजी चौकपर्यंत होणार आहे. तरी मोठ्या संख्येने राहत्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा ही विनंती मी प्रतिष्ठानच्या वतीने करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज राहता शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. या जयंतीनिमित्त समाजात विशिष्ट समाजात काम करणाऱ्या समाज घटकातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना आपण मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलेला आहे. हा गौरव हे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. तसेच विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी होणार आहे. या कार्यक्रमासाठी समाजातील विविध पुढारी, राजकीय नगरसेवक, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, CO साहेब, पोलीस स्टेशनचे PI हे सर्व उपस्थित होते. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याचप्रमाणे आता 19 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता उस्मानाबाद चौकातून आंबेडकरच्या पुतळ्यांची भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी सटाणा येथील देव मामलेदार बँड हा येणार आहे. तसेच विविध कार्यक्रम जयंतीमध्ये साजरे करण्यात येणार आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की सर्व भीमसैनिकांनी, राहता परिसरातील सर्व नागरिकांनी या जयंतीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे. आपल्या देशाच्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या अगोदर 2 कार्यक्रम होते. ते 2 कार्यक्रम करून आता या जयंती उत्सवाच्या निमित्तानं थोडं उशीर होतो, बऱ्याच ठिकाणी जावं लागतं.
पण मला आनंद आहे की आपल्या राहता शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने या जयंतीच्या निमित्तानं समाजामध्ये वेगवेगळं काम करणाऱ्या विभूतींना आज समाजभूषण पुरस्कार दिला जातोय. अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल मी या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर आपण जर इतिहासाचे जर दाखले दिले तर आपल्या भारतवर्षामध्ये अनेक महापुरुषांनी समाजातला जो शोषित आहे, वंचित आहे, समाजाच्या उद्धारासाठी अनेकांनी आपलं जीवन समर्पित केलं. अशा सगळ्या महापुरुषांच्या यादीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुद्धा जोडलं जाते. ते वरच्या क्रमांकात आहे, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांचं राजकीय, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी जे केलेलं काम आहे, अशा त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा हा दिवस आहे. खरं तर विविध उपक्रमानं बाबासाहेबांचा जयंती दिवस साजरा व्हायला पाहिजे. तर त्यांची जर संपूर्ण राजकीय, सामाजिक जर वाटचाल पाहिली तर आपलं संपूर्ण जीवन म्हटल्याप्रमाणे शोषितांच्या, वंचितांच्या जीवनामधला जो अंधार आहे तो दूर करून त्याच्यामध्ये एक नवा प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी केलंय. आणि एक समृद्ध पिढी घडवण्याचं, एक समृद्ध समाजाला घडवण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. आणि म्हणून आज या 135व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जे आपल्या कार्यकर्तृत्वानं समाज उद्धाराचं काम केलंय. म्हणजे विनंती आहे नगराध्यक्षांना की पुढच्या जयंतीपासून मला वाटतं एखादं प्रदर्शन आपण जर भरू शकलो, आजच्या तरुण पिढीला निश्चितपणे मार्गदर्शन करेल. बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच होते, एवढं आपण सांगतोय. त्या पलीकडे किती हे मोठं व्यक्तिमत्व होतं. आज जगमान्य अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळतं. आणि केवळ ते राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचं मी नावलौकिक या ठिकाणी उल्लेख करत नाही. तर या संपूर्ण समाज परिवर्तनामध्ये त्यांनी या समाजाच्या शोषित घटकांसाठी आपलं काम, आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. विशेष करून समाज परिवर्तन जर करायचं असेल तर शिक्षण हेच त्याचं मोठं माध्यम आहे. आणि म्हणून माणसाची वैचारिक, सामाजिक किंवा त्याची क्रियाशक्ती वाढवण्याची जी क्षमता जर वाढवायची असेल तो ज्ञानाने समृद्ध झाला पाहिजे. आणि एकदा ज्ञानानं माणसं प्रगत झाली की आपोआप सामाजिक क्षमता कमी होण्यामध्ये मदत होते. हा जो विचार बाबासाहेबांनी दिला त्या शैक्षणिक संघर्ष करा आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो मंत्र यासाठी दिलेला होता की शिक्षणानं पिढी समृद्ध होईलच, परंतु त्याबरोबर आपली मन, आपलं चारित्र्य आणि आपले विचार सुद्धा तितक्याच स्वच्छ अंतकरणानं ते समाजापुढे आले पाहिजे.
तरच समाजाची गुणवत्ता वाढू शकते. अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांना हे विशिष्ट समाजापुरतं आपण त्यांना सीमित करून ठेवलं. ते कोणत्या समाजाचे नव्हते, ते सामाजिक क्रांतीचे जनक होते. मग त्या समाजामध्ये, त्या सामाजिक क्रांतीमध्ये सर्व लोक होते. जातीयवादाला खरं त्यांचा विरोध होता आणि म्हणून त्यातून जातीभेद समाजाला लागलेली जी कीड आहे त्याचं उच्चाटन झालं पाहिजे, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. मग तोच विचार आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचा आहे. तर म्हणजे त्यांचा विचार प्रखर राष्ट्रभक्तीनं आणि राष्ट्रप्रेमाने भरलेला होता. आणि त्याचं कारण आत्ताच आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्ती वंदनाचं एक विधेयक लोकसभेमध्ये आणलेलं आहे की ज्यामध्ये महिलांना अधिकार मिळावे, समानतेचे अधिकार मिळावेत, विकासात्मक प्रक्रियेमध्ये त्यांना कायदेशीर हक्क प्राप्त व्हावेत. परंतु हे महिला सक्षमीकरणाचं काम हे मला वाटतं 50च्या दशकामध्ये त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ती भूमिका मांडली आणि त्या कामाला सुरुवात केली होती. मला वाटतं नारी शक्ती वंदनाचं जे विधेयक आलं लोकसभेमध्ये हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरणार आहे. आणि त्यांनी जो 50मध्ये केलेला विचार होता तो आज प्रत्यक्षामध्ये लोकसभेमध्ये ते विधेयक आणताना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जी भूमिका घेतलेली आहे, मला वाटतं मी आपल्या तमाम जनतेच्या वतीने सुद्धा आदरणीय प्रधानमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणून या संपूर्ण स्थित्यंतरामध्ये समाजाच्या शेवटच्या घटकाला त्या विकास प्रक्रियेमध्ये आपल्याला सामावून घेता आला पाहिजे, त्याला न्याय देता आला पाहिजे आणि त्याचे अधिकार त्याला जर समजले तर निश्चितपणे त्या अधिकाराचा उपयोग करत स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाचा निश्चितपणे उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे लिहिलेलं संविधान आहे, या संविधानाचं जे महत्व आहे, मला वाटतं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी, नरेंद्र मोदीजींनी बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्यासाठी वर्षभरामध्ये एक दिवस तो संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केला. आणि स्वतः आदरणीय प्रधानमंत्री म्हटले की माझ्या दृष्टीने सगळ्यात पवित्र ग्रंथ कुठला असेल तर बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आहे. यापूर्वी कोणत्याही राज्यकर्त्याला जमलं नाही. फक्त संविधानाचा घोषा करायचा, घोषा लावायचा, संविधान बदलणार, घटना बदलणार अशा नकारात्मक निगेटिव्ह सेट करून मधल्या काळात काही लोकांनी बुद्धिमत करण्याचा प्रयत्न केला. तर आदरणीय प्रधानमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं या पृथ्वी लोकांची कोणती शक्ती नाही आहे या दिलेली घटना बदलू शकेल किंवा संविधान बदलू शकेल. आणि म्हणून त्या संविधानाचा मान राखताना तो पवित्र ग्रंथ आहे आणि सगळ्या ग्रंथापेक्षा सर्वश्रेष्ठ पवित्र हा संविधानाचा ग्रंथ असं त्यांनी जे म्हटलं, मला वाटतं हे आपण सगळ्यांनी त्या संविधानाप्रती असणाऱ्याची जी आस्था आहे, भूमिका आहे, मला वाटतं ती अधोरेखित होते. आणि म्हणून मित्रांनो, आज मला आनंद आहे की या बौद्धिक प्रतिष्ठाननी समाजभूषणाचे पुरस्कार अनेक व्यक्तींना दिले आहेत. सतीशराव आहेत, मग पंकज शेट्टीफड आहेत, सुनीलजी सदाफड आहेत, बाळासाहेब गाडेकर आहेत, माधवराव बिडवे आहेत, बाळासाहेब सकाराम गिदाड आहेत, आमचे ज्येष्ठ नेते हाजी बालमभाई पापाभाई सय्यद आहेत, सन्मान्य दत्तात्रय माधवराव पेळगरजी आहेत. या सगळ्या लोकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये
उपलब्ध साधनांचा समाजाच्या प्रती जे त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा आज हा गौरव करण्यात आलेला आहे. मला सर्व पुरस्कारार्थींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे. या पुरस्कार त्यांना जो मिळालेला आहे उद्याच्या सामाजिक वाटचालीमध्ये मला वाटतं निश्चितपणे त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा भविष्य काळामध्ये सुद्धा ते निश्चितपणे उमटवतील. समाज उद्बोधनाचं काम जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते समाजाचं प्रबोधन आपापल्या कार्यातून ते निश्चितपणे समाजाकरता ते काम करतील अशी अपेक्षा आहे. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि या प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र निकाळे सर, उपाध्यक्ष प्रदीपजी बनसोडे आणि सचिव बाळासाहेब कोळगे यांच्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पुढे एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.